लोणावळा येथील भुशी धरण परिसरात रेल्वे विभागाकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली। यात जवळपास 150 छोट्या व्यावसायिकांची दुकानं हटवण्यात आली। त्यामुळे आता या व्यावसायिकांवर उपासमारीचं संकट ओढवलंय। पर्यटन हंगामाच्या अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच ही कारवाई झाल्यानं व्यावसायिक हतबल झाले। त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला। या पार्श्वभूमीवर लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवकांनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला। याच्याच निषेधार्थ त्यांनी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करत प्रशासनाचं लक्ष वेधलं। रेल्वे प्रशासनानं संबंधित जागा 99 वर्षांच्या करारावर द्यावी किंवा नाममात्र भाड्यानं व्यावसायिकांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून करण्यात आली। या मागणीला रेल्वे प्रशासनाकडून कितपत प्रतिसाद मिळतोय आणि या संकटात सापडलेल्या छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळतोय का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। काल रेल्वे प्रशासनाने जे भुशी धरणाच्या लगतच्या असणारे जे टपरी व्यावसायिक असतील, दुकानदार असतील, स्टॉल धारक असतील, त्यांच्यावरती जी अतिक्रमण कारवाई केली ती अतिशय दुर्दैवी आहे। आणि हातावपोट असणारे माझे सर्व भुशी ग्रामस्थ असतील किंवा रामनगरमधील जे ग्रामस्थ असतील, त्या ठिकाणी पावसाळ्याच्या सीझनमध्ये 4 महिने त्या ठिकाणी व्यवसाय करतात। त्यामध्ये वडापाव असेल, चहा असेल, मका असेल, अशा पद्धतीचे व्यवसाय त्या ठिकाणी ते करत असतात। आणि 4 महिने त्या व्यवसायावरती तिथून पुढे वर्षभर त्यांची आज जी उपजीविका आहे कुटुंबाची व त्यांच्या मुलाबाळांची, त्यावरती आज अवलंबून आहे। आणि अशा त्यांच्या व्यवसायावरती काल अचानकपणे रेल्वे प्रशासनाने जो घाला घातलाय, त्यामुळे अतिशय त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारीचं आज संकट त्यांच्यावरती आलेलं आहे। आणि त्यांच्यावरती जो काल अन्याय झालाय त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी लक्षणीय उपोषण रेल्वे प्रशासनाच्या विरोधामध्ये बसलेलो आहोत। आमची त्यांच्याकडे रेल्वे प्रशासनाकडे एकच मागणी आहे की त्या ठिकाणी आपण वारंवार कारवाई करण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण त्यांना छोटे छोटे स्टॉल बनवून त्यांना भाड्यांनी द्यावे किंवा त्यांनी बनवलेले स्टॉल त्याच्याकडून आपण काहीतरी कर वसूल करावा व त्या ठिकाणचा जो आपला पर्यटन क्षेत्राचा जो पॉईंट आहे आणि लाखो पर्यटक आज राज्यभरातून देशभरातून त्या ठिकाणी येत असतात दरवर्षी पावसाळ्याच्या सीझनला। तर आपण त्या ठिकाणी पर्यटकांची पण व्यवस्था काही करत नाही, पण त्यातल्या त्यात स्थानिकांच्याही तुम्ही आज पोटापाण्यावरती आज तिथं उठलेले आहात। हे अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललेलं दिसतंय। त्यामुळे आपण लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने आमच्या स्थानिक लोकांना न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे। जो काल रेल्वेने सूचना न देता जो घाला त्यांनी काल अतिक्रमणाचा घातला, त्याने माझ्या लोणावळा नगरीमधल्या बरेचसे परिवार आज उघड्यावरती आलेत। परिस्थिती अशी आहे की माझा हा टुरिस्ट प्लेस आहे। टुरिस्ट प्लेस असताना पावसाळा हा एक असं साधन आहे की 2 रुपये उत्पन्न होतं आणि त्यांचे उपजीविका 8 महिने म्हणजे पावसाळा सोडून पुढचे 8 महिने हे त्यांच्या ह्या उपजीविकेवरती पावसाळ्यात छोटे मोठे धंदे करून ती लोक पुढचे 10 महिने 12 महिने ते व्यवसाय करतात। परिस्थिती अशी आहे की लोकांचा आज रोजगार हिरावला गेला आहे। लोकांमध्ये चाललेलं आयुष्यातलं एक मानधन त्यांचं खेचलं गेले। आज गोरगरिबांनी करायचं काय? जर रेल्वे विभागाला जर त्यांच्यावरती अतिक्रमणाची कारवाई करायचीच होती तर नागरिकांना नोटीस काढणे, जिथं कुणाचे छोटे छोटे टपरे उभे केले त्यांना सूचना देणे नक्कीच आम्ही प्राधान्य केलं असेल। त्यांचे फ्युचर पुढचे काय प्लॅन असतील तर त्यांनी आम्हाला सामील करून घ्यावं। आम्ही नक्कीच त्यांना प्रोटेक्शन देऊ का त्यांच्याबरोबर राहू। पण आमच्या नागरिकांना जो उपजीविकेचा विषय आहे तो आज या रेल्वे विभागामुळे अडचणीत आलेला आहे। आज या पर्यटन स्थळी रोजचा उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांची एकच मागणी होती की आमचे कुठेतरी पुनर्वसन करावं, त्या ठिकाणी सुनियोजित असं एक मार्केट उभं करावं, आपल्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी उदरनिर्वाह होईल असा रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि मग अशा प्रकारची कारवाई केली असती तर त्याला हरकत नव्हती। परंतु आज लोणावळ्याचा कुठल्याही प्रकारचं इंडस्ट्री नसलेला क्षेत्र, त्या ठिकाणी नॉन डेव्हलपमेंट झोन, कुठल्याही प्रकारची शेती नसलेला, मग या नागरिकांनी नेमकं करायचं काय? तर त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावरती रेल्वे प्रशासनाकडनं जर पूर्णपणे त्या ठिकाणी सहकार्य करण्यात आलं नाही तर त्या ठिकाणी लोणावळेकर नागरिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील।